मित्रांनो बघू शकतात आपण बामनोद येथे आलेलो आहेत आपण आणि हा रेसचा गोरा आहे. ठीक आहे, तर याच्याविषयी आपण पूर्ण माहिती घेऊ आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ जी बनवतो आहे मित्रांनो तुमच्यासाठीच बनवतो आहे. तर याची जी माहिती आहे मित्रांनो ती पुरेपूर देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. रामकृष्ण हरी, मी आपला बंटी राजपूत सर्जा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो. ठीक आहे, बघू शकतात मित्रांनो त्याची चाल बघा तुम्ही. तर बघू शकतात मित्रांनो रेसचा गोरा आहे हा. त्याच्या पायांवर निरीक्षण करा. ठीक आहे, चल. हे बघा मित्रांनो एक नंबर बैल आहे. ठीक आहे, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला बंटी राजपूत सर्जा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो. मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की का या व्हिडिओमध्ये जर तुमचा मनासारखा बैल किंवा मनासारखा रेसचा बैल जर लागत असेल तुम्हाला, तर हा तुम्ही समोरचा बैल बघू शकतात. या शेतकरी दादांनी मला बामनोदला बोलवलेलं आहे आणि त्याची पुरेपूर माहिती देणार आहे. त्याची चाल कशी आहे, त्याचे दात कसे आहेत, किंवा त्याला त्यांनी काय काय खाऊ घाललेलं आहे, तर या विषयावर मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पुरेपूर बघा मित्रांनो. रामकृष्ण हरी. तुम्ही सर्व शेतकरी बांधव मला खूप प्रेम देतात, खूप जीवाळा लावतात मित्रांनो, त्याच्यामुळे मी तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि यूट्यूब प्लॅटफॉर्म हा खूप चांगला आहे, याच्यावर पुरेपूर माहिती मिळत असते मित्रांनो. तर जास्त टाईम वेस्ट न करता तुम्हाला या बैलाची, या राजाची तुम्हाला माहिती देतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना, शेतकरी दादांना हा शेअर करा दादा, कारण की काही सांगता येत नाही की कुणाला असा जर बैल लागत असेल, तर तुमच्यामुळे जर कुणाचं चांगलं होत असेल रेसिंगसाठी, तर तुम्ही शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला माहिती देतो जास्त न टाईमपास करताना. तर आपण याची माहिती घेऊ. तर बघू शकतात मित्रांनो हा, हे बघा त्याची क्वालिटी कशी आहे किंवा त्याचा चेहरा कसा आहे, त्याची शिंग बघा मित्रांनो. ठीक आहे, जे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो त्याच्यावर निरीक्षण करा, कारण की तुमच्याचसाठी ही मेहनत करतो आहे. ठीक आहे, की तुम्हाला कोणत्या जातीचा किंवा कुठल्या प्रकारचा बैल पाहिजे किंवा कसा गोरा पाहिजे. हे पाय बघा, त्याचे पाय असे सुदबन आहे मित्रांनो. ठीक आहे, हे बघा मी तुम्हाला परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इकडचा डोळा पण बघा, त्याच्यानंतर कान बघा मित्रांनो, हरिणसारखे कान आहेत त्याचे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची छाती बघा मित्रांनो, आणि चेस म्हणतात इंग्रजीमध्ये. ठीक आहे, आता हे बघा त्याचं पोट बघा किंवा त्याचं खांदं बघा मित्रांनो, एक नंबर आहे. ठीक आहे, हे बघा. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जे पाहिजे, पोट हे सरसपाट पाहिजे, घोड्यासारखं, बोमुड वगैरे नाही आहे. ठीक आहे, हे बघा एकदम प्लेन आहे. त्याच्यानंतर आता हे त्याची मागचे पाय आलेत मित्रांनो. ठीक आहे, हे बघा दोरा लावून घ्या, असे पाय आहेत त्याचे सरळ. ठीक आहे, असे पाय आहेत त्याचे सरळ. त्याच्यानंतर ही मागची साईड आहे मित्रांनो, हे बघा. बघू शकतात. आणि एक तिळीचा दाणा एवढा व्हाईट कलर तो सुद्धा सापडणार नाही मित्रांनो, पुरा ब्लॅक आहे. जसं ब्लॅक कमांडो म्हणतात मित्रांनो, तसा हा रेसचा ब्लॅक कमांडो आहे. ठीक आहे, हे बघा. त्याच्यानंतर याची उंची किती येईल बरं दादा? 4-4.5. हां, नमस्कार दादा, काय नाव आहे आपलं? पप्पू पाटील. पप्पू पाटील. तुमचं दादा? माझं भूषण पाटील. भूषण पाटील. तर बघू शकतात मित्रांनो, आता मी तुम्हाला माहिती देतो. कुठले दादा आपण? आम्ही माईजीचे दादा. माईजी. आणि बैल कुठला? बैल माईजीचा आहे, हां. सामन्याला मित्राकडे राहतो. बरं बरं. तर दादा किती वर्षाचा आहे हा? हा 2.5 वर्षाचा आहे दादा. 2.5 वर्षाचा आहे का दादा? हो. बरं, याला तुम्ही पालन पोषण कसं केलं आहे? याला गाईचं दूध हां किंवा शेंगपेंड, हां. उडीदचं बरडा.
इतर मक्याचं बरडा वगैरे. उडीदचं पीठ, सोयाबीन हां हां किंवा गाईचं दूध. हां हां. तर असं खाऊ घातलं आहे हो. मित्रांनो. बरं रेसिंगमध्ये किती रेसिंग मारल्यात बरं त्याने? आता उतारला आम्ही त्याला रेसिंगमध्ये, आता चालू केलेला आहे. फर्स्ट टाईम आहे का? हो. बरं एक एक रन गाडा तर मारला असेल ना त्याने. तर मित्रांनो बघू शकतात फुल क्वालिटीचा आहे. मारणं बसणं वगैरे याच्यात काही प्रश्न नाही, मारत नाही. लेकिन रेसिंगसाठी एक नंबर तयार केलेला आहे त्यांनी. तर त्यांना हा बैल द्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. प्रत्येक शेतकरी, तुम्ही पण शेतकरी आहेत, आपण पण शेतकरी, मी पण शेतकरी आणि हे दादा ते पण शेतकरी आहे. तर मित्रांनो याला द्यायचं कारण असं आहे की काही ना काही माणसाला अडी अडचण येते. माणसाची ठेवण हीच असते. जशी करोडपती लोकांची ठेवण बँकेमध्ये असते तशी ही आपली शेतकऱ्यांची ठेवण असते. बैल म्हणा, बकरी म्हणा, बोकड्या म्हणा, ठीक आहे, तशी ही आपली ठेवण आहे. तर त्यांना अडचण आलेली आहे, त्याच्यामुळे ही त्यांना देण्याची इच्छा आहे मित्रांनो. तर जर तुम्हाला आवडत असेल किंवा खरेदी करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण देतो, गावाची पूर्ण माहिती देतो आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. हे बघा. त्याच्यानंतर आता त्याची चाल बघू मित्रांनो आपण. त्याची चाल बघा मित्रांनो. जसं जंगलमध्ये एक भुका शेर असतो ना, शिकारला कसा निघतो तो, तसाच चाल आहे मित्रांनो त्याची. ठीक आहे. हे बघा 2 जण लागतात मित्रांनो त्याला धरायला. तनफन करतोय मित्रांनो. ठीक आहे. हे बघा. बघू शकतात मित्रांनो. हे बघा चाल बघा मित्रांनो त्याची एक नंबर आहे घोड्यासारखी. त्याच्यानंतर हे बघू शकतात मित्रांनो एक नंबर आहे डायरेक्ट. हे बघा रेस तर एक नंबर आहे त्याची. ठीक आहे. तर किती दात आहे दादा हा? 2 दात आहे. दात दाखवा बरं. कसं आहे शेतकरी दादांना आपण किती दाखवलं तर दात हां बरोबर 2 दात आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो या बैलला आहे ना कैची वगैरे मारलेली नाही, याची कपिला नसल आहे. ठीक आहे. तर तुम्हाला उत्पत्ती करण्यासाठी पण जर लागत असेल तर हा कपिला गाई म्हणून जी गाय येते मित्रांनो त्या नसालचा बैल आहे. ठीक आहे. याची कैची वगैरे काही मारलेली नाही. तर दादा अजून काय माहिती देण्याची इच्छा आहे तुमची? रेसिंगला चालू शकतो, अजून काही शेतीच्या कामाला पण चालू शकतो. त्या कामाला पण चालू शकतो बैल, आणि नाही शेतीचा कामाला चालला रेसिंगला चालू शकतो. रेसिंगला नाही चालला बैल तर नैसर्गिक रित्या बैल चालू शकतो. बरं बरं बरं. तर मित्रांनो बघू शकतात आपण. ठीक आहे. एक नंबर क्वालिटीचा बैल आहे. आणि सगळे ॲड्रेस माहिती, गावाचं नाव सांगून द्या दादा अजून एक वेळ. गावाचं नाव मायजी. मायजी. तालुका जिल्हा जळगाव. मायजी तालुका पाचोरा. पाचोरा तालुका. पाचोरा तालुका. गावाचं नाव आहे मायजी. गावाचं नाव आहे मायजी. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा बरं दादा. 83 90 83 90 48 48 45 96. 45 96. अजून कुणाचं आहे का? नाही बस. ठीक आहे. तर बघू शकतात मित्रांनो एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर शेतकरी दादांपर्यंत शेअर करा, आपल्या शेतकरी दादांची मदत करा आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांची इच्छा काय आहे ते जाणून घ्या. ठीक आहे. तर कितीपर्यंत देणार आहे, काय देणार आहे ते तुम्ही संपर्क करा. तुम्हाला तर माहिती आहे मी व्यवहार करत नाही, तो फक्त तुम्ही आणि शेतकरी दादा. ठीक आहे. तर एक नंबर आहे आणि अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा. ठीक आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आहे आपलं? भूषण पाटील. भूषण पाटील. तर तुम्ही या बैलाचे ड्रायव्हर आहेत का? हो. बरं. कसं वाटतं दादा तुम्हाला गाडी हाकलून? दादा जेव्हा आमचा मोठा शंभू आहे, हां जसं त्या दिवशी याला चालवलं ना, हां. असं वाटलं की शंभू चालवतोय. बरं बरं. हो. तर काही माहिती द्यायची तुम्हाला अजून? दादा बैल शर्यतीला फुल पॉवरफुल आहे. बरं जर कोणी पण घेतला तर तो 4 ठिकाणी आपलं नाव काढणार आहे. बरं बरं कोणी पण घ्या, पण कॉन्टॅक्ट करा. काय आहे, काय नाही सांगा आम्हाला. बरं. बैल चांगला आहे, क्वालिटी बाजी. तर ब्लॅक कलर आहे पूर्ण. शेतकरी मित्रांनो फुल ब्लॅक आहे. ठीक आहे. एक टिपका तिळीचा दाणा एवढा सुद्धा वाईट कुठंच सापडणार नाही. आणि हे समोरचे जे दादा आहेत ते ड्रायव्हर आहेत, गाडी ड्रायव्हर, त्यांचा पूर्ण भरोसा आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढे बघू. तर बघू शकतात मित्रांनो. तर
माझी अपेक्षा अशी आहे की आपला शेतकरीचा बैल जो आहे हा याला मागणी यायला पाहिजे. आणि मागून बघा मित्रांनो, ठीक आहे, एक नंबर आहे. असे तर लई बकासूरसारखे पाहिलेले आहेत, पण शेवटी कसं असतं हे बघा.